Welcome to the Master Satyam's Mind Session, Everything About Mind. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सेशनला सुरुवात करूया. आजचं टायटल आहे हिप्नोसिस. आपण गेल्या एका सेशनमध्ये हिप्नोसिस बद्दल थोडंसं आपण जाणून घेतलेलं आहे. आता या सेशनमध्ये हिप्नोसिस बद्दल थोडंसं सविस्तर जाणून घेऊ. हिप्नोसिस, हिप्नोटिझम हा टोटल माइंडवर डिपेंडिंग आहे, म्हणून आपण हा टॉपिक निवडलेला आहे. हिप्नोसिस, हिप्नोटिझम हा जो आहे टोटल माइंडवर डिपेंडिंग असल्याने आपण हा सेशन निवडलेला आहे, टॉपिक निवडलेला आहे. तर सुरुवात करण्यापूर्वी काहीसं माइंडबद्दल आपण जाणून घेऊया. मग त्यानंतर हिप्नोसिस आपल्यावर कशा प्रकारे काम करतो. हिप्नोटिझम म्हणजे मराठीमध्ये संमोहन म्हणतात, इंग्लिशमध्ये हिप्नोसिसला मराठीमध्ये संमोहन करतात. तर संमोहन कोणत्या प्रकारे काम करतो ते आपण जाणून घेऊया. संमोहन शास्त्रामध्ये मनाचे दोन विभाग केले आहेत, एक कॉन्शियस, एक सबकॉन्शियस. कॉन्शियस म्हणजे चेतन मन, सबकॉन्शियस म्हणजे अचेतन मन. अचेतन म्हणजे आपल्या अंतर्मन. अंतर्मन म्हणजे काय? कॉन्शियस म्हणजे जे दिवसभर तुम्ही जागरूक असता, जे व्यवहार सांभाळता, जे रिलेशन सांभाळता, ते सगळं कॉन्शियस. मग अनकॉन्शियस, अचेतन, अंतर्मन म्हणजे काय? दिवसभरात जे तुम्ही व्यवहार सांभाळून रिलेशन सांभाळून, मग जे तुमचं डिप्रेशन असतो, म्हणजे कोणावर राग असतो, कोणावर प्रेम असतो, कोणावर द्वेष असतो, हे जे गोष्टी तुम्ही दाबून ठेवता आहात, ते अचेतन मन म्हणजे अचेतन मन. तर संमोहन शास्त्रात असं म्हणलेलं आहे की अचेतन मन जो आहे तो तुमच्या चेतन मनापेक्षा 10 पटीने मोठा आहे. किती? 10 पटीने. म्हणजे जसं बर्फ, तुम्ही बर्फ पाण्यात टाकल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे? जेव्हा तुम्ही बर्फ पाण्यात टाकतो तेव्हा तो बर्फ पाण्यात बुडत नसतो, तर त्याचा एक भाग फक्त वरती राहतो आणि 9 भाग पाण्याच्या खाली राहतो. तसाच त्याच पद्धतीनं तुमच्या अंतर्मनात, तुमचा अंतर्मन जो आहे तो 9 पटीनं खाली आहे, 9-10 पटीनं, आणि त्याचा एक भाग जो आहे तो कॉन्शियस म्हणजे आपल्याला चेतन मन जो आपण म्हणतो तो आहे. कॉन्शियस मनाद्वारे आपण बाकीचे सगळे व्यवहार सांभाळतो आणि सबकॉन्शियस माइंड जो आहे तो आपण दाबून ठेवतो, कारण त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी आहेत, बरेच काही स्मृती आहे आणि बरेच काही विकार सुद्धा आहेत. चांगले सुद्धा आहेत आणि वाईट सुद्धा आहेत. आपल्याला फक्त चांगलं पाहिजे असतो, वाईट नको असतो, पण चांगल्यासोबत वाईट सुद्धा येतो. कोणतीही गोष्ट एकच येत नसतो, पण आपल्याला दिसतो फक्त एकच. आपल्याला दिसतो फक्त एकच, पण नसतो एक. जसं आपण एक कॉइन घेतला, ज्यावेळेस तुम्ही कॉइनला बघतो तर तुम्हाला एकच बाजू दिसते, पण याचा अर्थ त्याचा दुसरा बाजू त्याच्या मागेच लपलेला असतो. दुसरा बाजू त्याच्या मागेच लपलेला असतो. जेव्हा आपण कॉइन हातात घेतो, तुम्ही पाहता एक बाजू, पण दुसरी बाजू त्याच्या मागे लपलेलाच असतो. भलेही तुम्ही एकच बाजू पहा, पण याचा अर्थ दुसरा बाजू त्याच्या मागेच आहे. मग जेव्हा तुम्ही हातात घेतलं तेव्हा तुम्ही दोन्ही नकळत तुम्ही दोन्ही बाजू आपल्यास केलेलं आहे. जेव्हा तुम्ही कॉइन हातात घेतलं तेव्हा तुम्ही नकळत दोन्ही बाजू तुम्ही एक्सेप्ट केलेल्या आहेत. म्हणून अचेतन मध्ये उतरण्याआधी काही गोष्टी समजून घेऊया आपण. तुमच्या अचेतनामध्ये ना जसं चांगल्या गोष्टी आहेत तसं वाईट पण आहे. कारण तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत तुमचे जे डिप्रेशन आहे, राग आहे, द्वेष आहे, हे जी गोष्टी आहेत, इगो आहे, अहंकार आहे, कोणावर प्रेम व्यक्त करायचं असेल तुम्ही नाही करू शकला, कोणावर राग व्यक्त करायचं तुम्ही नाही करू शकला, बरेच गोष्टी आहेत.
जे तुम्ही नाही करू शकत. मग ते गोष्टी ज्या आहेत ना ते तुमच्या अंतर्मनात दडून पडलेले असते. दडून पडले. फक्त चान्स मिळतात म्हणजे जेव्हा त्याला एखादा संबंध येतो, रिलेशन येतो, मग फटकन तो आपली स्फूर्ती बाहेर येतो, तीव्रतेने बाहेर येतो, तीव्रतेने. तुम्ही पाहिलं असेल एखादा मुलगा, आपला मुलगा म्हणा किंवा कोणत्या काहीतरी व्यक्ती म्हणा, काहीतरी असंच म्हणतो, मग आपल्याला एकदम भयानक राग येतो. त्या गोष्टीमध्ये तेवढा काही अर्थ नसतो. एवढा रागाला येऊच तो मुलगा किंवा व्यक्ती, घरातली व्यक्ती तसं काही झालेलं पण नसतो, पण तो आपला अंतर्मनातून जडून बसलेला असतो ना, तो लिंक तिथं जातो आणि तो एकदम फास्ट तीव्रतेनं तो राग बाहेर येऊन समोरच्यावर आपण तो राग काढला. मग त्याच्याने काय होतं, नुकसान होतं आपल्या रिलेशनमध्ये, ठीक आहे असेल, किंवा आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये. समजा आपल्या बिझनेसमध्ये, कामाजवळ किंवा बिझनेसजवळ सुद्धा बघा, कोणीतरी एखादी व्यक्ती असते, आपण त्याच्यावरती राग करतो, रागावतो. मग आपण आपल्या बॉसला सुद्धा अगेन जाऊन काहीतरी बोलतो रागाच्या भरात. मग त्या रागाच्या भरात आत असलेलं सगळं आपण बाहेर टाकतो. ठीक आहे, तुम्ही बाहेर टाकता, पण याचा परिणाम जो आहे तो तुमचा कॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या जीवनावर होतो. कारण तुमचा कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड मध्ये जे काही झालं असेल, अनकॉन्शियस द्वारे तुम्ही जे काही बोलला असेल, जे काही झालं असेल, पण नंतर ते सांभाळावं जे लागतं ते कॉन्शियसला लागतं. जसं आपल्या घरात 10-12 मुलं आहेत, ते 10-12 मुलं कितीही गोंधळ घातले, कितीही नुकसान केले, कितीही तोडफोड केले, गल्लीत जाऊन भांडणं केले, काही केलं तरी सांभाळावं कोणाला लागतं, कोणाला सांभाळावं लागतं, आपल्या आईबापाला सांभाळावं. तसा अनकॉन्शियस द्वारे काहीही गोंधळ झाला असेल, काहीही झालं असेल तर सांभाळावं लागतं ते कॉन्शियसला. म्हणून तुमचा अनकॉन्शियस, त्याच्यामधले विकार, जे काही द्वेष असतील ते बाहेर येऊ नये म्हणून तर आपण कॉन्शियसला तिथं पहारेकरीसारखं ठेवतो. आपण त्याला बाहेर येऊ देत नाही. मग ते बाहेर कधी यावं, जेव्हा आपण झोपतो तेव्हा जे स्वप्न आपल्याला पडते दिवसभरात. म्हणून आपण म्हणतो ना, दिवसभरात आपण ठरवलं होतं ते स्वप्नाद्वारे आपण ते सगळं स्वप्नामध्ये दिसते. त्या स्वप्नाद्वारे त्या सबकॉन्शियस माइंडचा थोडासा निचरा होतो, थोडासा तो रिलॅक्स होतो स्वप्नाद्वारे. मग अजून कोणत्या वेळेस सबकॉन्शियस माइंड बाहेर येतो, ज्या वेळेस तुमचं कॉन्शियस माइंड लुप्त होतो त्या वेळेस तुमचा अनकॉन्शियस माइंड बाहेर येतो. ड्रिंकिंग, ज्या वेळेस व्यक्ती ड्रिंक करते तेव्हा काय होतं, ड्रिंक करताना माणूस कॉन्शियस असतो, ड्रिंक करताना माणूस कॉन्शियस असतो. मग फरक होतो किंवा मी एवढ्याशा लिमिटमध्ये पितो आणि मी घरी जाऊन शांतपणे राहतो. हे झालं कॉन्शियसचं ठरवणं. पण जेव्हा सबकॉन्शियस आपल्यावरती हावी होतो तेव्हा कॉन्शियस माइंडचं काहीही चालत नाही, अजिबात चालत नाही. तर ड्रिंक करणाऱ्या व्यक्ती अगोदर ठरवतो, मी थोडंसं माझ्या हिशोबाने, ठीक आहे, मग जातो तो थोडंसं पितो, कॉन्शियस असतो. मग ज्या वेळेस ड्रिंक, त्याचं केमिकलचं बॅलन्स जेव्हा तुमच्या कॉन्शियस माइंडला लुप्त करतो, कॉन्शियस माइंड जेव्हा झोपी जातं तेव्हा आत्म तीव्रतेनं सबकॉन्शियस माइंड बाहेर येतो आणि त्याला जेवढं प्यायचं असेल तेवढं पिऊन तो मोकळा होतो आणि त्याचं रामायण आपलं सुरू होतं. म्हणजे त्याच्या आत जे काही भावना असतील तो सगळं बाहेर टाकतो. चांगला असेल, वाईट असेल, रडायचं असेल, हसायचं असेल, जे काही असेल तो बाहेर टाकतो आणि शांतपणे झोपी जातो. जेव्हा तुमचं केमिकलचं बॅलन्स कमी होतो, म्हणजे नशा जी आपण जेव्हा उतरते, मग हे सगळ्या गोष्टी सांभाळायचं कोणाला आहे, पोरं गोंधळ केले, कोणाला सांभाळायचं आहे, आई वडिलांना. मग आपल्या याच्यामध्ये सांभाळणारा कोण आहे, कॉन्शियस.
मग कॉन्शियस माइंड जागा झाल्यावर काय म्हणतो की बाबा मी त्यावेळेस पिलो होतो, मी काय केलो मला माहित नाही. हा एक बहाणा आहे, एक आपल्या मनाला समजूत घालायची, समोरच्याला समजूत घालायची हा एक बहाणा आहे की मला माहित नव्हतं किंवा मला आठवत नाही मी काय केलो काय नाही आठवत नाही. तर तसं काहीही नसतं, सर्व काही आठवत असते, काय काय झालं एक एक पॉइंट सगळे लक्षात असते. पण आपण टाळतो की आपल्याला मला माहित नव्हतं कारण मी पिलेलो होतो, मला थोडं जास्त झालेलं होतं, त्यामुळे मी काय केलं मला माहित नाही असं म्हणून आपण काय करतो, टाळतो तो. मग टाळल्याने काय होतं, याच्या पिणाऱ्याला याचे दोन फायदे आहेत. एक, समोरचा व्यक्ती आपल्याला काही म्हणत नाही, जाऊ दे थोडं पिलेला असेल, हा एक झाला. दुसरा फायदा काय, परत कधीही पिऊन तो तसा गोंधळ घालू शकतो, गोंधळ घालून परत बोलू शकतो की मला काही माहिती नाही. तर ह्या दोन गोष्टीमुळे माणूस ना नेहमी वारंवार पितो. मग आपण म्हणतो की पिल्यावर हा माणूस गोंधळ घालतो, असं करतो. तर तसं नाही आहे, तो त्याला गोंधळ घालायचा असतो म्हणून पितो. नीट लक्षात घ्या, पिल्यावर माणूस गोंधळ घालत नाही, त्याला गोंधळ घालायचा असतो. त्याच्या अंतर्मनात जे दडले ना त्याला बाहेर घालायचा असतो. असंच जर तो बाहेर गेला, असंच जर तो एखाद्याला शिव्या घातला, असंच जो तर एखाद्याला रागावला, तर त्याचे जे परिणाम आहेत ते गंभीर स्वरूपात असतात. कारण समोरचा जो आहे ना त्याला सिरियसली घेऊन त्याचा जाब विचारतो, दुसऱ्या दिवशी येऊन त्याला जाब विचारतो. पण पिल्यावर जर तो माणूस त्याच्या 10 पटीने जरी समोरच्याला शिव्या दिला तरी समोरचा व्यक्ती त्याला जाब विचारणार नाही. कारण काय म्हणतो की हा माणूस पिलेला आहे, नशेत आहे, हा काय बोलतो ह्याला कळत नाही. मग ह्याचा फायदा म्हणून काय करतो माणूस, वारंवार पिऊन आपल्या अंतर्मनातले जे काही आहे, जे काही दडलेलं आहे तो बाहेर टाकतो. ह्याच्यामुळे 2-3 गोष्टी जे त्याला होते, एक म्हणजे समोरचा आपल्याला काय म्हणत नाही, दुसरं आपलं मन, अंतर्मन जो आहे तो रिलॅक्स होतो, आपलं अंतर्मन जो आहे तो रिलॅक्स होतो. मग जेव्हा जेव्हा त्याला त्याचं अंतर्मन रिलॅक्स करायचं आहे तेव्हा तो व्यक्ती जातो, पितो, घरात म्हणा बाहेर म्हणा जे काय असेल तो गोंधळ घालतो आणि रिलॅक्स होतो. हा एक भाग. सेम अशाच प्रकारे आपल्या अंतर्मनातले द्वेष, राग हे जर बाहेर काढायचे असेल तर आपण काही ना काही कारण आपण हुडकत असतो. आपला मुलगा काहीतरी म्हणला, आपली बायको काहीतरी म्हणला, आपला नवरा काहीतरी म्हणला, किंवा आपला बिय जे काही असेल, किंवा आपल्या घरचे आई वडील काहीतरी म्हणले, किंवा आपला बॉस काहीतरी म्हणला, एखादं कारण पाहिजे असतं त्याला ते बाहेर काढण्यासाठी. मग तो कारण हुडकत असतो. तुम्ही बघताय ना, आपण गाडी घेत चाललो किंवा सायकलवर चाललो किंवा चालत चाललो, अचानक कोण जर मध्ये आलं, आपण काय करतो, लगेच राग येतो. राग येण्यासारखा असतो का? प्रसंग राग येण्यासारखा नसतो, पण आपल्या तोंडातून लगेच शिव्या बाहेर येतो. हे दिसत नाही काय रे, मूर्ख आहे काय, लगेच शिव्या बाहेर येतो. मग तुम्ही किती शांत असून काही त्याचा उपयोग नाही. कारण तुम्ही वरवर तुम्ही शांत दिसत असाल, प्रसन्न दिसत असाल, तर जे दिसणं आहे तो एक भाग आणि जो तुमचा असणं आहे तो एक. म्हणून अनकॉन्शियस माइंड मध्ये जे काय आहे, आपण आता काय अनकॉन्शियस म्हणजे राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, काम वासना आहे, अशा ही गोष्टी आहेत. हे गोष्टी पण आहेत. हे झाले निगेटिव्हचा भाग. आता पॉझिटिव्हचा भाग म्हणजे चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. प्रेम आहे, करुणा आहे, सहनशीलता आहे, दया आहे, प्रसन्नता आहे, आनंद आहे, हे गोष्टी सुद्धा आहेत. हे गोष्टी सुद्धा आहेत. पण आपण हे राग द्वेष सोडून फक्त आनंद पाहिजे, करुणा पाहिजे, दया पाहिजे, परोपकार पाहिजे, निस्वार्थ भाव पाहिजे म्हणलं तर तसं नाही मिळणार.